वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट होतात असे हे वडे आहेत. तुमच्या घरी अचानक कोणी पाहुणे आले आणि घरात काही नसेल तर फक्त रव्यापासून तयार होणारे हे वडे आहेत. कुठलीही डाळ आणि तांदूळ याला लागत नाही आणि म्हणून झटपट तयार होते. तर ही रेसिपी नक्की करून पहा. चला बघूया याची कृती. तर यासाठी मी कढई गरम करायला ठेवली. त्यात 2 चम्मच तेल टाकलं, अर्धा चम्मच जिरं टाकलं, 1 चम्मच हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकून परतून घ्यायचं आणि यात टाकायचं 2 वाट्या आपलं पाणी. तर ही जी रोजची वाटी आहे माझी, तर तीच वाटी मी घेतली आणि त्याच वाटीने मला रवा पण घ्यायचा आहे, तर तीच वाटी वापरायची. तर 2-2.5 वाट्या पाणी टाकायचं, 2.5 टाकायचं. चवीनुसार मीठ यातच टाकायचं. या पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची. याला उकळी आलेली आहे आणि यात आता टाकायचं आहे. ज्या वाटीने आपण पाणी घेतलं ना, तीच वाटी घ्यायची. त्याने 2 वाटी, सपाट वाटी रवा घेतला. हा रवा यात टाकायचा आणि एखाद्या चमच्याने वगैरे हे परतून घ्यायचं, म्हणजे एकत्र करायचं. असं पटपट एकत्र करायचं. यात गुठळ्या होता कामा नये. गुठळ्या झाल्या की मग ते कठीण जातं थोडं. तर मग काय करायचं, पटापट थोडंसं एकत्र करून घ्यायचं. सगळं मिश्रण एकत्र करायचं. हे वडे तुम्ही एकदा करून पहा, खूप छान लागतात. त्याची चव खूपच मस्त होते. मी तर हे वडे एकदा केले होते तर माझ्या मिस्टरांना खूप आवडले, म्हणून मग मी पुन्हा केले आणि मग दुसऱ्यांदा केलेली रेसिपी ही तुम्हाला शेअर करत आहे. मुलांना पण खूप आवडले. 5 वाजताच्या नाश्त्यासाठी मी हे वडे बनवले. तर पहा, इथे मला ना थोडं पाणी कमी पडलं होतं, म्हणून मी थोडं पाणी टाकलं यात. कारण हा रवा जुना असावा बहुतेक, म्हणून याला थोडं जास्त पाणी लागलं. होऊ शकते तुमच्या घरी जर नवीन रवा, जुना रवा असेल तर त्यानुसार ते पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागतं. असं काही नाही, 2.5 वाट्या किंवा 2 वाट्याच लागेल, जास्तही लागू शकतं. चला मग ते मिश्रण मी 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून वाफवलं होतं. थंड करायला ताटलीत काढलं. आता इथे चटणी करूया. तर इथे खोबऱ्याचे काप घेतले. जे सुकं खोबरं आहे त्याचेच काप करून 1 तास पाण्यात भिजत घातले होते. तेच काप घेतले, तेच पाणी घेतलं आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, थोडी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकलं. आता हे मिश्रण सगळं बारीक करायचं आहे मिक्सरला आणि बारीक झालं की यात पाणी टाकून पुन्हा बारीक करायचं आणि याची आपल्याला चटणी करायची. अशी पातळसर चटणी झाली पाहिजे. पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर याला तडका द्यायचा आहे. थोडंसं तेल गरम केलं, त्यात मोहरी आणि थोडं जिरं टाकलं. कढीपत्ता काही होता नाही म्हणून कढीपत्ता टाकला नाही, तर कढीपत्ता असेल तर तुमच्याकडे कढीपत्ता टाका आणि हा गरम गरम तडका या चटणीत टाकायचा आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि सगळं एकत्र करून चटणी ही बाजूला ठेवून द्यायची. तर मेदूवडा म्हटला की चटणी आलीच. तर ते खोबऱ्याची ट्रिक तुम्ही नक्की करून पहा. जसं तुमचं ओलं खोबरं असतं ना, तसंच ते ओलं खोबऱ्याची टेस्ट देतं. 1 तास 2 तास तुम्ही हवं तर रात्रभर जरी भिजू घातलं तरी चालतं. तर इथे आपलं जे मेदूवड्याचं मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे. यात बारीक चिरलेली मी कोथिंबीर टाकली, थोडंसं तेलाचा हात घेतला, वरून थोडंसं यात तेल टाकलं आणि मस्त असा गोळा मळून घेतला. छान असा गोळा मळून घ्यायचा आहे हाताने आणि याचे मध्यम आकाराचे असे चपटे गोळे करायचे हातावर आणि याला मधात छिद्र पडायचं. याचा तुमच्यावर डिपेंड आहे की हे गोळे छोट्या साईजचे करायचे की मोठ्या साईजचे करायचे. तर तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. आता एक एक वडा मी या तेलात सोडते. तर तेल कधीही कडकडीत करायचं नाही. हलकंसं गरम झालं की यात वडे टाकायचे आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची, हाय ठेवायची नाही. एका साईडने वडे झाले की दुसरी साईड परतून द्यायची आणि दुसऱ्या साईडने पण असेच वडे तळून घ्यायचे. दोन्ही साईडने लालसर रंग येईपर्यंत मध्यम आचेवर खमंग असे वडे तळून घ्यायचे आहेत. तर जेवढे तेलात बसतात ना तेवढेच टाकायचे, जास्त टाकायचे नाही, गर्दी करायची नाही. तळताना ही दक्षता घ्यावीच लागते. कारण काय होतं ना, गॅसची फ्लेम जर लो असली तर तेल ते थंड होतं आणि मग ते जे वडे आहेत ते तेलकट होतात. आणि गॅसची फ्लेम ही जर हाय असेल, जास्त असेल, तर काय होतं, वडे हे
वरून तर कुरकुरीत होतात, पण आतून ते शिजत नाही. वरून ते होऊन जातात, लगेच शिजून जातात, पण आतून कच्चेच राहतात. तर आपल्याला ही काळजी तळताना घ्यावीच लागते. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. चला मग अशा प्रकारे सगळे वडे मी असे तळून घेतले. आता त्या 2 वाटीत एवढे वडे तयार झालेले आहे. 2 वाटी रव्यात भरपूर झाले ना. एवढ्या वड्यात तर 4 जणांचा नाश्ता होतो, आरामात होतो. आम्ही 4 जण आहे तर आमचा 4 जणांचा नाश्ता होतो. तुमच्याकडे मेंबर जास्त असेल तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवून द्यायची. तर वरून एकदम खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट होतात. खायला एकदमच भारी लागते. सॉस बरोबर खा किंवा चटणी बरोबर खा. चटणी सॉस आवडत नसेल तर तसेही खा. वडे खा आणि लाईक शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.